ठाण्यामधील रेव पार्टीवरती छापा टाकून पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। 31च्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये गुन्हे शाखा पोलिसांची धडक कारवाई पाहायला मिळाली। ठाण्यामधील घोडबंदर कासार वडवली गावाच्या लगत रेव पार्टी करत असताना 100 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ठाणे गुन्हे शाखा उपायुक्त शिवराज पाटील, एसीपी युनिट 5 आणि युनिट 2 यांच्याकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यात आलेली आहे। या रेव पार्टीमध्ये ड्रग्ज, LSD आणि गांजा, चरस, दारू या अंमली पदार्थांचं सेवन केलं जात होतं। दरम्यान याच फार्म हाऊस मधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। ठाणे शहरातल्या कासारवडवली इथल्या अतिशय आतमध्ये असलेल्या जंगलातल्या भागात भराव टाकून अनधिकृतपणे एक जागा काबीज केली गेली आणि त्याच जागेवर रेव पार्टी आयोजित करण्यात आली होती। मी त्याच जागेवर आहे ज्या ठिकाणी ही रेव पार्टी आयोजित करण्यात आली होती। मात्र त्याच्या बाजूला जे छोटंसं फार्म हाऊस बांधलेलं आहे त्या फार्म हाऊसची आपण इकडे माहिती घेतोय। फार्म हाऊस हे एका तळ्याच्या बाजूला आहे। जसं की आपण बघताय हे तळं आहे, या तळ्याच्या बाजूला हे फार्म हाऊस आहे। या तळ्यामध्ये बदक वगैरे पाळण्यात आलेले आहेत, मासेमारी देखील या ठिकाणी होते असे एकूणच हे चित्र दिसते। इथे जर आपण पाहिलं तर अजूनही इथे दारूच्या बाटल्या आहेत, बिअरचे कॅन ठेवण्यात आलेले आहेत आणि जरा वरती जर आपण आलो तर त्या ठिकाणी अजूनही काही ड्रग्स आणि काही कागदपत्र इथे पडलेली आहेत। ही जागा जरी गणेश राऊतची असली तरी देखील या जागेवर ज्याने कोणी पार्टीचं आयोजन केलेलं होतं ते 2 तरुण होते। हे जे 2 तरुण आहेत ते 2 तरुण, हे एक तरुण जो आहे तो डोंबिवलीचा आहे, त्याचं नाव तेजस कुबल आहे। हा तेजस कुबल जो आहे तो आधी देखील अशा प्रकारचे रेव पार्टी आयोजित करत होता असं सांगण्यात येते। इथून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत आणि हे अंमली पदार्थ आता घेऊन जे त्याचं सेवन करत होते अशा 90 मुलांना आणि 5 मुलींना घेऊन ठाणे पोलिसांनी आता सिव्हिल रुग्णालय गाठलंय आणि त्या ठिकाणी जाऊन आता पुढची कारवाई ते करणार आहेत। ह्या सगळ्यांना समज देऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांच्या घरच्यांच्या ताब्यात ते देणार आहेत। मात्र NDPS कायद्यानुसार देखील कारवाई केली जाईल। कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।